नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आर-आर-बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती 2025 यांचे पेपर सुरू झालेले आहेत. मित्रांनो, 23 डिसेंबर 2025 म्हणजेच आज रोजी जो काही झालेला पेपर आहे, त्या पेपरमधील मित्रांनो आपण जी-के, जी-एस आणि सोबतच करंट अफेअर्सवरचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, जास्तीत जास्त करंट अफेअर्सवरती आपल्याला रेल्वे ग्रुप डी मध्ये प्रश्न विचारले जात आहेत. त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी करंट अफेअर्सवरती जास्तच सराव करून जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, किती प्रश्नांचे अचूक उत्तर आपल्याला देता आले आणि पेपर पॅटर्न कसा आहे ते आपल्याला आजच्या या सेशनवरून लक्षात येईल. आणि सोबतच मित्रांनो, तुम्ही जर आर-आर-बी एन-टी-पी-सीची तयारी करत असाल तर तुम्हाला पण हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण जेवढे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचेच आहे. ओके, त्यासाठी तुम्ही एन-टी-पी-सीची तयारी करत असाल तरीही काही हरकत नाही. आणि ग्रुप डी ज्यांचाही पेपर बाकी आहे मित्रांनो, आर-आर-बी ग्रुप डीचे पेपर ज्यांचाही बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा सेशन महत्त्वाचा आहे. त्यांना आयडिया येईल की प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जात आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि मित्रांनो, आपण या सेशनमध्ये विशेष म्हणजे मित्रांनो प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण करणार आहोत. म्हणजेच जेव्हा आपल्याला प्रश्न परीक्षेला विश्लेषणाच्या आधारावर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर करेक्ट देता आलं पाहिजे. त्याच उद्देशाने आपण जेवढे काही यापूर्वीचे सेशन घेतलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण त्यामध्ये केलेलं आहे, जे स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त पडेल. त्याच उद्देशाने शेवटपर्यंत आपल्याला हा सेशन बघायचा आहे, कारण आपले कन्सेप्ट क्लिअर होणार आणि सोबतच मित्रांनो आपल्याला आयडिया येईल परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत. तर आजच्या या सेशनचा हा पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स BRIC 2025 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? मित्रांनो, हे जे इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स आहे 2025 हे कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले असा प्रश्न आपल्याला विचारला होता. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी, नवी दिल्ली. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, अतिशय महत्त्वाचेच पॉईंट असणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आयोजनाचे ठिकाण आणि तारीख, इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स म्हणजेच BRIC 2025चे आयोजन नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपम या जागतिक दर्जाच्या संकुलनात करण्यात आली आहे. ही परिषद 30 आणि 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित केली गेली आहेत. ठीक आहे, महत्त्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो. स्पोर्टवरती पण प्रश्न परीक्षेला येत आहेत. तर प्रश्न काय विचारला होता बघा, की ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले आहेत, ज्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले? मित्रांनो, जे ICC वुमन वर्ल्ड कप 2025 झालं भारत या देशामध्ये, तर त्या ठिकाणी ब्रिंग्स इट होम हा जो अधिकृत गाणं आहे हे कोणी गायले? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय बी, श्रेया घोषाल. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणात बघायचं आहे. तर बघा, यजमान देश ICC वुमन वर्ल्ड कप 2025चा यजमान देश जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे 2025चा महिला एकदिवसीय विश्वचषक हा जो कप आहे मित्रांनो भारत या देशामध्ये आयोजित करण्यात आले. ओके, आता यावरचे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की 2025चा महिला एकदिवसीय विश्वचषक म्हणजे ODI विश्वचषक हा विजेता संघ कोण ठरलाय? तर मित्रांनो, भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. विजेता संघ कोण आहे? मग आपले भारतीय महिला संघ विजेता आहे आणि उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका. लक्षात ठेवा, उपविजेता संघ हे दक्षिण आफ्रिका आहे. ओके, आता यानंतर पुढे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. तर बघा, अंतिम सामना कधी झाला तर हे पण लक्षात ठेवा. 2 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या स्टेडियममध्ये फायनल खेळवण्यात आले? तर लक्षात ठेवा, मुंबईतील DY पाटील स्टेडियमवरती हा अंतिम सामना पार पडला. लक्षात ठेवा, महत्त्वाची पॉईंट आहे, याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. काय विचारलं होतं परीक्षेला? तर बघा, आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, भारतातील कोणत्या रेल्वे स्टेशनला सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेले स्टेशन म्हणून ओळखले जाते? कोणता स्टेशन आहे ज्याला सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन असं म्हटलं जातं? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी, हावडा जंक्शन. यालाच सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन असं
ओळखले जाते. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचा तर बघू शकता या ठिकाणी विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे की पश्चिम बंगालमधील हावडा जंक्शन येथील एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो. किती प्लॅटफॉर्म आहे? 23 प्लॅटफॉर्म आहे जे भारतातील कोणत्याही स्टेशनपेक्षा जास्त आहे. हे भारतातील सर्वात जुन्या आणि गजबजलेल्या स्थानांपैकी एक स्थान आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याच्यानंतर याची जर तुलना केली इतर मोठ्या स्थानकासोबत तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सियालदह हे कोलकाता या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे. यावरती 21 प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी 18 प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला येतो मित्रांनो नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, याला 16 प्लॅटफॉर्म आहे. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतील. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न क्रमांक 14. बघा काय विचारलं होतं परीक्षेला की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, बिहार. ओके, या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन या राज्यामध्ये झालं होतं. तर यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, बिहारची राजधानी पटना येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी उभारण्यात आली आहेत. ही भारतातील सर्वात आधुनिक सायन्स सिटीपैकी एक असून विज्ञान प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. 30 एकरपेक्षा जास्त जागात पसरलेले या संकुलनाचे उद्घाटन 2025 मध्ये करण्यात आले आहेत. हे या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. ओके, याच्यानंतर बघायचं आपल्याला पुढे प्रश्न काय विचारला होता. भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशामक सराव अमोघ फ्युरी कोणत्या राज्यात पार पडला? मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. राजस्थान या ठिकाणी भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशामक सराव अमोघ फ्युरी हे या राज्यात पार पडला. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय दिलेलं आहे बघा, अमोघ फ्युरी हा भारतीय लष्कराचा एक महत्त्वाचा युद्ध सराव आहे जे राजस्थानमधील वाळवंटी भागात पार पडला. यामध्ये लष्कराच्या आधुनिक शस्त्रांची क्षमता, प्रहार शक्ती आणि विविध तुकड्यांमधील समन्वय तपासला गेला. राजस्थानची सीमा पाकिस्तानला लागून असल्याने सामरिकदृष्ट्या हा सराव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ओके, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न. याच्यानंतर आपल्याला परीक्षेला काय प्रश्न विचारलं होतं बघा की ई गव्हर्नन्सवरील 28वी राष्ट्रीय परिषद याला नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, विशाखापट्टणम या ठिकाणी 28वी राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स या शहरामध्ये आयोजित करण्यात आली. तर यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे. तर बघू शकता या ठिकाणी काय दिलेलं आहे की ई गव्हर्नन्सवरील 28वी राष्ट्रीय परिषद आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती. लक्षात ठेवा, प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि सरकारी सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी G2C या परिषदेत चर्चा करण्यात आली. यामध्ये डिजिटल इंडिया या मोहिमेच्या पुढील टप्प्यांवर भर देण्यात आला आहे मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं बघा की सलग 3 वेळा महिला बॅलन डीओर हा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण बनली आहेत? काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? पर्याय सी, एताना बोनमती ही जी आहे मित्रांनो सलग 3 वेळा महिला बॅलन डीओर हा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू बनली आहेत. तर यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, स्पेन आणि बार्सिलोनाची स्टार मिडफिल्डर एताना बोनमती हिने 2025 मध्ये सलग 3ऱ्यांदा प्रतिष्ठेचा महिला बॅलन डीओर हा पुरस्कार जिंकून इतिहास रचला. फुटबॉल क्षेत्रातील हा सर्वात मानाचा वैयक्तिक पुरस्कार मानला जातो. तिच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर तिने आपल्या देशाला आणि क्लबला अनेक विजेतेपद मिळवून दिले आहेत. क्लिअर झालं, महत्त्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा, पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला G7 देश कोण बनला आहे? जे पॅलेस्टाईनला मान्यता देणारा हा जो पहिला G7 देश हे विचारलेला आहे मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. कॅनडा या देशाने
पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला G7 देश बनला आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. तर मित्रांनो 2025 मध्ये एक ऐतिहासिक राजनैतिक पाऊल उचलत कॅनडा हा पॅलेस्टाईन या देशाला अधिकृत मान्यता देणारा G7 म्हणजे ग्रुप ऑफ 7 राष्ट्रांमधील पहिला देश ठरला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी द्विराष्ट्र समाधानासाठी म्हणजे टू स्टेट सोल्युशन यांनी मध्यपूर्वेतील शांततेसाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आहे. प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण सुद्धा त्यामध्ये आपण करत असतो. ठीक आहे मित्रांनो, चला बघूया मग पुढे आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत. तर प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. प्रश्न असा आहे की लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. किअर स्टारमर यांना लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ती आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा आता युनायटेड किंगडमचे म्हणजेच UKचे पंतप्रधान किअर स्टारमर यांना 2025 मध्ये लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशातील लोकांमधील सांस्कृतिक व आर्थिक दुवा अधिक दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. लिव्हिंग ब्रिज ही संकल्पना भारत आणि UK संबंधामधील जिवंत समुदायाची एक प्रतीक आहे. क्लिअर झालं. महत्त्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. यानंतर आपल्याला प्रश्न बघायचा आहे परीक्षेला काय विचारलं होतं ते आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. बघा 2025ची विज्ञान शिखर परिषद म्हणजे सायन्स समिती 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती. 2025ची जी विज्ञान शिखर परिषद आहे ही कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, न्यूयॉर्क. ओके, आता यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की 2025ची जागतिक विज्ञान शिखर परिषद अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या म्हणजे UNGA पार्श्वभूमीवर ही परिषद पार पडली. शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि हवामान बदल हे या परिषदेचे मुख्य विषय होते. यामध्ये जगभरातील शास्त्र आणि धोरणकर्त्यांनी सहभागी घेतला होता मित्रांनो. ठीक आहे, सहभाग घेतला होता. ओके, आता यावरची महत्त्वाची जी पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त पडणार आहे, कोणत्याही परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त पडणार आहेत. आता यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025च्या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणत्या शहरात केले. तर मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, गांधीनगर या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025च्या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन या शहरात केले होते. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा केंद्रीय गृह आणि राज्यमंत्री अमित शहा यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचा उद्देश गुजरातमधील उदयोन्मुख उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीमला बळकट करणे हा होता. यावेळी त्यांनी मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेत स्टार्टअप्सचे महत्त्व अधोरेखित केले. मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला परीक्षेसाठी. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे विश्लेषण आपण घेत आहोत. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं की 10वा आयुर्वेद दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या ठिकाणी 2025 मधील आपल्याला तारीख दिलेली आहे. पर्यायामध्ये कोणता पर्याय करेक्ट असणार आहे. तर मग पर्याय बी आपल्याला या ठिकाणी करेक्ट उत्तर पाहायला मिळतो. 23 सप्टेंबर या दिवशी मित्रांनो 10वा आयुर्वेद दिन या दिवशी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. सामान्यतः आयुर्वेद दिन हा धन्वंतरी जयंती म्हणजे धनत्रयोदशी दिवशी साजरा केला जातो, परंतु 2025 मध्ये 23 सप्टेंबर रोजी 10व्या आयुर्वेद दिनाचे विशेष औचित्य साधून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयुष मंत्रालयाद्वारे जागतिक कल्याणासाठी आयुर्वेद ही संकल्पना घेऊन हा दिवस साजरा केला गेला, जेणेकरून पारंपरिक भारतीय औषध प्रणालीचा जागतिक स्तरावर प्रसार
व्हावा हे याच मागचा मुख्य उद्देश होता मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे आणि स्पष्टीकरण पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला, तर बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती संयुक्त राष्ट्रांनी UN जागतिक शाश्वत विमा मंडळाच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो काय असणार या प्रश्नाचं उत्तर? पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो अमिता चौधरी यांची नियुक्ती केली आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा काय दिलेलं आहे, 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अमिता चौधरी यांची जागतिक शाश्वत विमा मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाची महिला आहे. विमा क्षेत्रात हवामान बदल आणि शाश्वत विकासासाठी जागतिक मानके निश्चित करणे हे त्यांच्या मंडळाचे मुख्य कार्य आहे. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय दिलेला आहे बघा की 2000 रुपयाच्या चलनी नोटांमध्ये मागील बाजूस खालीलपैकी कोणते चित्र आहेत? लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो मंगळयान. या चित्राचे 2000 रुपयाच्या चलनी नोटांच्या मागच्या बाजूस हे चित्र आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा 8 नोव्हेंबर 2016 रोजी जाहीर झालेल्या नोटबंदीनंतर, लक्षात ठेवा नोटबंदी कधी जाहीर झाली होती? 8 नोव्हेंबर 2016 रोजी RBIने 2000 रुपयाची नोट चलनात आणली होती. या गुलाबी रंगाच्या नोटेच्या मागील बाजूस भारताच्या आकाशातील यशाचे प्रतीक असलेले मंगळयान चित्रित करण्यात आले आहेत. दरम्यान मे 2023 मध्ये RBIने या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आणि 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्या परत करण्याची मुदत दिली होती. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला, तर सध्या 2025 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय डी 85. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, आपण जे विचारलेला हा प्रश्न आहे हा 49 जो आकडा दिलेला आहे हा 2025च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 85 वर पोहोचली आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातील नवीन स्थळांच्या समावेशनंतर हा आकडा वाढला आहे. रामसर स्थळे म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा ही होय मित्रांनो. ओके, भारतामध्ये तामिळनाडू राज्यात सर्वाधिक 16 रामसर स्थळे आहेत. ओके, महत्त्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारला होता, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 18 ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन कोणत्या कारखान्यात तयार करण्यात आली? काय असेल मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF चेन्नई या ठिकाणी या कारखान्यात तयार करण्यात आली होती. आता यावरची जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा वंदे भारत एक्सप्रेस ही पूर्णपणे भारतात विकसित केलेली इंजिन रहित म्हणजे सेल्फ प्रोटोल्ड ट्रेन आहे. ही ताशी 160 ते 180 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदे भारत नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान सुरू झाली. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. काय विचारलं होतं परीक्षेला, तर प्रधानमंत्री सूर्य घर योजने अंतर्गत धोर्दो खालीलपैकी कोणत्या राज्यातील चौथे सौर गाव बनले आहेत? मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय सी गुजरात. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा धोर्दो गावाची कामगिरी जर बघितली तर गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील धोर्दो गावाने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत 100% सौर ऊर्जेचा टप्पा गाठून राज्यातील चौथे सौर गाव होण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी मोढेरा हे भारतातील पहिले सौर गाव हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यासारख्या गावांनी हा बहुमान मिळविला होता. हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे.